हॅलो, नमस्कार. हा नमस्कार. बोला. कोठून बोलते आपण? मी विरारहून बोलते. मुंबईला विरारला राहते मी. हां, आणि मुलगा कोण मुलगा आहे लग्नाचा? हा मुलगा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. बहिणीचा हा मुलगा आहे. ओके. हा हां हा हां, बरं. हा, त्याचे आई वडील नाही आहे. हां हां. हा हा एक भाऊ लग्न झालेला आहे, त्याच्यापेक्षा लहान भाऊ. लहान भाऊ. हां. आणि मोठी बहीण मोठ्या बहिणीचं पण लग्न झालं आहे. बरं. आणि तो असं तो एक लग्नाचा राहिला आहे फक्त. हां हां हां. हा 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 आणि हे राहतात कुठे? ते सिंधुदुर्गात राहतात. गाव सुकळवाड. मालवण. हा मालवण सुकळवाड. मालवण सुकवाड. ओके, बरं. आणि काय करतो काम? हा तो घराची कंत्राट वगैरे असे घेतात कामाची. बरं बरं. हां घराची. हा हां. हा आणि किती महिना इन्कम किती होतं? महिन्याला इन्कम आहे त्याचा 20,000 आहे. 20,000. हां हां हां. बरं. आणि जात कुठली? जात आणि बोला ना. जात कुठली? जात भंडारी आहे. भंडारी. भंडारी. आणि 1900 किती मधला मुलगा आहे हा? 1986 मधला आहे. 86 मधला. शिक्षण काय झालं आहे? पण शिक्षण कमी आहे त्याच्यामुळे लग्न अडकलं. शिक्षण 8वी आहे. असू देत ना, कामधंदा महत्त्वाचा आहे. शिक्षण काय करायचं आहे? नाही हो, आजकाल मुली सगळे असं काय नाही. खूप मुलींना कळतं कारण हां हां. तुमचं आम्ही मोबाईलवर ॲड बघितलं म्हणून ताबडतोब हे केलं. बरोबर. बरं. आणि त्याच्यापेक्षा लहान भावाचं लग्न झालं. त्याला एक मुलगी आहे. हां हां हां. आणि याचा शिक्षणामुळे राहिला, एवढाच राहिला, बाकी काय नाही. आणि त्यांची याची बाग आहे का हापूस आंब्याची. हापूस आंब्याची बाग आहे. अरे वा. हा बाग आहे का. आणि शेती आहे पण शेती करत नाही ती लोक. करायला पाहिजे ना हो. बरं, ठीक आहे. आताच्या जमान्यातली नाही करायला नाही, शेतीचं कसं थोडंसं मेहनत आहे, पण वर्षभर खाणार ना. आणि चांगले तांदूळ भेटतात. घरदार वगैरे चांगला, सुख सोयी आहे. बरोबर. सगळे सुख सोयी आहेत घरात. आई वडील नाही हो, आई वडील नाही. बरं. आणि ठीक आहे. आता घर कसं आहे? घर चांगलं आहे. तेच चांगलं. घर व्यवस्थित आहे, सगळं आहे, सुख सोयी आहेत सगळे. बरं. ठीक आहे, चला. आणि लग्न झालं होतं कायचं? नाही. 1986 मधलं आहे. हा 1986 मधला. ठीक आहे. आता आमची अपेक्षा सांगतो आम्ही तुम्हाला. हां, सांगा. नवऱ्या मुलाच्या भावाची. हां. त्यांना कसं त्याच्यापेक्षा कमी शिकलेली असली तरी चालेल, फक्त संसार करायला पाहिजे, त्याला सांभाळायला पाहिजे. बरोबर. आणि एखादी घटस्फोटी जर चांगली असली त्याची काय गरज नाही आहे. असं काय नाही, तुम्हाला मिळणार. भरपूर मुली असतात, पण तरी पण असं काय नाही. तुमचे विचार चांगले आहेत. नाही, विचार चांगले आहेत, असं काय नाही. कारण मुली भरपूर लग्नाच्या असतात. आणि चार जाती सोडून कुठली पण जात चालेल आम्हाला. ठीक आहे. चार जाती म्हणजे तुम्हाला समजलं ना. मी मोबाईल हो, कळलं. हो. आता कमी लेखला जातं ना, आपण बरं नाही वाटत. हो, बरोबर. ठीक आहे, चालेल. आणि काय सांगायचं? आणि काय माहिती घेऊ? काय नाही. तुमचा संपर्क क्रमांक सांगा. मुलाचं नाव निलेश हनुमंत वराडकर. नाही, तुमचं हे सांगा, संपर्क. माझा हा मोबाईल आहे. एक मिनिट. तुमचा संपर्क क्रमांक 1 मिनिट. एक मिनिट. 77 68 04 9493. ओके. हां. बरं. हां, मित्रांनो, हे बघा, हा मुलगा जो आहे तो मालवणमधला आहे. मालवण सुकवाड. आणि घराची बांधकामाची कामं घेतो आहे. शिक्षण मित्रांनो कमी यायचं, परंतु जरी कमी शिक्षण असलं तरी शेवटी कसं शिक्षणापेक्षा काम बघितलं पाहिजे. जर व्यवस्थित कामधंदा असेल तर मुलगी द्यायला हरकत नाही. कारण कसं रिकामटेकड्या नको त्या लोकांना मुली भेटतात. आणि जे कामाला असलेले लोक म्हणजे कसं त्यांना खूप मेहनत करावी लागते. तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे. कारण असे बरेच लोक आहेत प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि ते तसेच राहतात. आणि नको ते जे बेवडे वगैरे जे असतात तर ते पुढे जातात भरपूर. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त. आणि या मुलाचं लग्न व्हायला पाहिजे. घरदार सगळं व्यवस्थित आहे, आई वडील नाही आहे त्याला, त्याच्यामुळे अवश्य शेअर करा. तर मुलाची मावशी बोलत होती आता, आणि ती मावशीचा नंबर आता दिलेला आहे.
डिस्प्लेवर दिसतो आहे तुम्हाला तो. आणि बोलून बघा त्यांच्याशी, म्हणजे बोलल्यानंतर तुम्हाला बरीच माहिती समजेल. त्यांची आंबा बागसुद्धा आहे, त्यामुळे कसं ते पण बॅकअपला उत्पन्न आहे त्यांचं. शेती आहे त्यांची. जर मुलगी शेती करणारी भेटली तर ती पण पडीक राहणार नाही जमीन. आणि कारण शेतीचं मित्रांनो माहिती आहे तुम्हाला सर्वांना, जर मेहनत केली तर शेतकरी एवढा राजा कोण नाही आहे. कारण कसं ताजं खायला भेटतं. पण आपण काय करतो, म्हणजे आपल्याला जे धान्य भेटतं मार्केटमधून ते कोणत्या प्रकारचं येतं ते तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे कसं फ्रेश खायचं असेल तर शेती थोडीफार करावी लागते. थोडंसं मेहनत असते पण वर्षभर खायला मिळतं. हे मी जास्त काही बोलत नाही या विषयावर. फक्त ज्यांना त्यांना म्हणजे प्रत्येकाची मतं असतात. तर ज्या मुलीला असं कुटुंब आवडतं की त्यांचं कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय, म्हणजे ते बांधकामचं कामं करतात आणि शिक्षण थोडं कमी आहे मुलाचं, जर हे स्थळ कुठल्या मुलीला आवडतं आहे तर त्या मुलीने डायरेक्ट मुलाच्या मावशीला फोन करायचा आहे आणि त्यांना फोन करून त्यांच्याशी संपर्क साधून ते स्थळ हे करायचं आहे, म्हणजे त्यांच्याशी बोलाचाली करायची आहे. स्थळ गॅरंटेड आहे. सुकवाड म्हणजे माझंच गाव आहे नाही म्हटलं तरी, पण मी सांगत नाही मी कुठला आहे तो, पण जवळच आहे. आणि त्याच्यामुळे कसं तशी गावातली लोक तशी खोटं बोलत नाहीत. त्याच्यामुळे गॅरंटेड स्थळ आहे. मावशी स्वतः बोललेली आहे, तिच्या आवाजात आम्ही रेकॉर्डिंग केलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पुढे जा. आणि जर आजूबाजूला मुलगी नसेल तर तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण कोणाचं ते लग्न जमेल तुमच्यामुळे. धन्यवाद.